पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जगाला जगाला त्याचं अवतरण आलंय तर झालं। चहा करताना जेवढा मी गंडत नाही ना तेवढे 4G नेटवर्क गंडतंय। नुसती ना हाय स्पीडची आश्वासनं देतात ही लोक। बाबा 5G येणार आहे की नाही, मग 4G ते स्लो करणारच। कुठली नवीन टेक्नॉलॉजी येणार असेल ना तर आधी ते जुनी स्लो करतात, म्हणजे आपण कंटाळून वैतागून चिडून नवीन टेक्नॉलॉजीवर लगेच शिफ्ट होतो। हो का? काय काय करतात ना लोक। आलं घातलं नाही सापडलंच नाही। मला काय वाटतं माहितीये का बाबा, मला वाटतं ना अशी टेक्नॉलॉजी आणली पाहिजे जेणेकरून सासूचे टोमणे लो किंवा स्लो होतील। चालेल माहितीये टेक्नॉलॉजी? सुनबाई टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली ना तरी सासूचे टोमणे हा जो पिढीजात वारसा आहे तो प्रत्येक सुनेला सहन करावाच लागतो, जोपर्यंत ती स्वतः सासू होत नाही तोपर्यंत। याला काय अर्थ आहे? आणि असं काय होणार आहे मी सासू झाल्यानंतर? अरे तुला वचपा काढायला एक हक्काचा माणूस मिळेल ना। छे 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 अजिबातच नाही। मी माझ्या सुनेला अजिबात त्रास देणार नाही। मी तिला डायरेक्टली सांगेन, लिसन बेब्स, प्लीज एन्जॉय युअर लाईफ, एन्जॉय युअर स्पेस अँड गिव्ह मी माइंड। जोक ऑफ द डे। हे बघ, तू सासू होशील ना तेव्हा बघूच आपण। पण काय ना, प्रत्येक स्त्री ही एक क्रांतिकारी विचारांची सून असते। एकदा की ती सासू झाली की दडपशाही धोरणाचा अवलंब करायला लागते। बाबा सकाळी सकाळी दिस इज टू हेवी, आय कांट हँडल। इथे काय म्हणाला तुम्ही? दडपशाही धोरणाचा अवलंब। हा, माझी दडपशाह सासू कुठे आहे? तुझ्या टिकली बरोबर शॉपिंगला गेले। व्हॉट? याला काय अर्थ आहे बाबा? अख्ख्या वीकेंडचं प्लॅनिंग मी करायचं आणि या सकाळी सकाळी माझ्या हक्काच्या माणसाला घेऊन शॉपिंगला जातात। बरं मला का नाही नेलं यांनी? बाबा मला का नाही नेलं यांनी? सांगतो, पहाटेचा फ्लॅशबॅक सांगतो। ली बाबांसाठी 2 सदरे आणि माझ्यासाठी की नाही अशी छानशी उबदार अशी एक शाल, हा, आणि एक ब्लाउज पीस बघू ब्रोकेडवाला। आणखीन 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 बाबांसाठी कानटोपी। लिहितोयस ना? काय रे? हो लिहितोय ना। बाबांसाठी ब्लाउज पीस आणि आईसाठी का? काय चाललंय? काय चाललंय? हा, बिनकामाचं काम करत बसतो रात्रभर आणि आमच्या कामाच्या वेळेला सावळा गोंधळ। आई हा गोंधळ नेहमी सावळाच का असतो ग? याला ना आपण गोरवायचं क्रीम द्यायला पाहिजे। वा 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 वा, क्या बात है, क्या बात है। ताबडतोब हे मराठी टाईप करून पाठव, मी लगेच सगळ्यांना फॉरवर्ड करतो। लाव, अजून पूस लावा तुम्ही आला। एक दिवस तुमचा हा मोबाईल ना असं उकळता तेलात कढईत घालणार आहे आणि चांगलं असं 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 करणार आहे। काय लिहिलंय माहितीये का लिस्ट मध्ये? बाबांसाठी ब्लाउज पीस असं लिहिलंय लिस्ट मध्ये, बघा। हो त्याला मार। अहो काय चाललंय तुमचं? मी ना प्रभात फेरी करता पण इतक्या सकाळी सकाळी कधी उठलो नाही। आणि आत्ताच का जायचंय शॉपिंगला इतक्या पहाटे पहाटे? ते दुकानदार पण साखर झोपेत असतील आणि तुला जायचंच आहे तर अंकिताला घेऊन जा ना। मला काय? अरे आई, माझी पाठ म्हणजे काय बॅटल ग्राउंड आहे का? तुला वाटेल तेव्हा हँड ग्रेनेड फोडायला? मग काय तर म्हणायच्या बायकोला घेऊन जा शॉपिंग करायला। कशासाठी? अहो पैसे उधळून येते ती। समोरचा जी किंमत सांगेल ना त्या किमतीला उचलून आणते वस्तू सगळ्या। जरा जरा म्हणून बार्गेन करत नाही होती, आणि बार्गेन करायला गेली ना तर फोन कसा हँग होतो तसं तिचा चेहरा होतो गोंधळलेला। याला काय अर्थ आहे? हे घ्या बाबा, मी पण करते घासाघीस, हा, पण त्या जे करतात ना त्याला चिंगूसगिरी म्हणतात। आणि ठीक आहे, नाही घेणार मी रिवेंज, पण माझा जो सकाळी सकाळी माझ्या मागे अपमान झालाय ना त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणार। नाही नाही नाही, दिस इज नॉट डन सुनबाई। काय ना, एन आय फॉर एन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड। हे कोण म्हणाले? व्हॉट्सअपवर फॉरवर्ड आलाय बाबा। बरं ठीक आहे, नाही घेणार मी बदला। पण मी काय म्हणतेय, खूप दिवसात सासूबाईंची फिरकी नाही घेतली मी। नाही नाही सुनबाई नाही, आज शनिवार रविवारची मस्त सुट्टी, मस्त एन्जॉय करूया। नसते उठली करू नकोस तू। बाबा प्लीज ना बाबा। नको ग बाबा, मी तुमच्या सगळ्या फेवरेट डिशेस बनवीन। मला काही नकोय। मोफतलालचे रसगुल्ले, काय रसगुल्ले असतात बाबा, खाल्ल्यावर ना असे तोंडात विरघळतात। अशी खाताना पण टाळी लागते बाबा। खाताना टाळी का वाजवावी लागते? ब्रह्मानंदी टाळी हो।
आणि तिथला रसगुल्ला म्हणजे ना अनंत मरणे झेलून घ्यावी तिथल्या रसगुल्ल्यासाठी. बास बास मागव आता ते रसगुल्ले. सासूबाईंची खिडकी घ्यायची ना. हो काय करायचं मी? तुम्हाला काहीच नाही, एकदम सिंपल. तुम्ही फक्त माझ्या हो मध्ये हो मिसळा. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आयुष्यभर जे जुन्या सरकारसाठी केलं ते आता नवीन सरकारसाठी करायचंय. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस आहे. ही साल कितीला घेतली असेल सांगा बघू. बोल नको. सांगा सांगा सांगा. अंकिता तू सांग. मी 700 रुपयाच्या वर एकही रुपया दिला नसता. टन मी किती आणली माहितीये का? 500. फक्त 500 रुपये. सरकार हे दरवेळेला एवढं एक्साइट व्हायची गरज आहे का? म्हणजे काय? शॉला पण 800 रुपयाला घेतली. किती 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 वाचवले पैसे सांग बघू. किती वाचवले? लिहून ठेवतोय मी सगळं. लिहून ठेव. सासूबाई खरंच हो, घासाघीस कशी करावी हे अगदी तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. मला एक कळत नाहीये, बाबांकडे लाईट ग्रीन कलरचा कुर्ता ऑलरेडी आहे की परत कशाला आणला सेम कलर? हा अगं तो लाईट ग्रीन आहे, हा बॉटल ग्रीन आहे. घासाघीस करण्यामध्ये जरी तुम्ही नंबर 1 असाल ना, तरी शाळेत चित्रकलेत मला पैकीच्या पैकी मार्क होते का? कारण माझं कलर कॉम्बिनेशन उत्तम आहे, त्यामुळे हा लाईट ग्रीनच आहे. पिलू सांग तुझ्या बायकोला हा बॉटल ग्रीन आहे, उगीच माझ्याशी वाद घालू नकोस. पिलूला कलर कॉम्बिनेशन शिकवण्यात 1.5 वर्ष गेलंय माझं. पण आपण का डिस्कशन करतो याच्यावर की हा बॉटल ग्रीन आहे की लाईट ग्रीन आहे ते? कुठून माझ्या पोटी ह्या बायकोला घाबरणारा मुलगा जन्माला आला ना कोणाच ठाऊक. अहो मंत्री तुम्ही सांगा, हा रंग कुठला आहे? बॉटल ग्रीन की लाईट ग्रीन? सांगा 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 बाबा, सांगा सांगा. मला ना इंद्रधनू मधले ताना पिही नी पाजा एवढेच रंग कळतात, पण तरीही हा पोपटी रंग असावा, कारण ह्या रंगाचा पोपट मी पाहिलाय. बरं ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही शाल आणली ती काढा बरं. या बरं सांगा, ह्याचा कलर सांगा. लाल. खरंच लाल वाटतोय? हो काय, हा गुलाबी आहे सासूबाई. हा लाल रंग आहे. अहो बरं थांबा. बरं ह्याचा कलर सांगा. सगळ्यांनी बघा कलर. हा सांगा. सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी बघा. सांगा. हा ना, हा जांभळा रंग आहे. हा निळा रंग आहे सासूबाई. सासूबाई तुम्ही एका दिवसात रंगांधळा झालात की काय? कलर ब्लाइंड, तुम्हाला एकही रंग कळत नाहीये? कसं शक्य आहे? खरंय काय? नाही नाही, असं कसं होईल? बरोबर आहे, मी रंग ओळख. नुसतं मी साड्या. अरे वा सासूबाई, आज साडी नेसणार तुम्ही? हो. आणि तेही पिवळी, किती छान. ही पिवळ्या रंगाची? हो. काही हरकत नाही, निळी पण सुंदर दिसेल तुम्हाला. हे बघ तू उगीच ना मला डोकं खाऊ नकोस हा. मी नाही डोकं फिरवते आणि मी समजू शकते हो. काय आहे ना, अचानक असं रंगांधळे पण आलं ना की ऍक्सेप्ट करणं अवघड जातं सासूबाई. नाही, आणि मला मेन प्रश्न हा पडलाय की तुम्ही अशा ओव्हरनाईट रंगांधळ्या झालातच कशा हो? मी अजिबात रंगांधळे वगैरे झालेले नाहीये. हे बघ आज मी ही आकाशी रंगाची साडी नेसणार आहे. हे बघ ही आकाशी रंगाची साडी की नाही? बघ 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 तूच बघ. अहो सासूबाई, काय हो तुम्ही? ही आकाशी रंगाची साडी नाहीये. आकाशी रंगाची. अरे देवा, काय झालं? जाऊ दे, मी तुमच्याशी हुज्जत नाही घालत. बाई, माझ्या सासूबाई कलर ब्लाइंड झाल्या. ही वेडीबिडी झाली का? मला तर सगळे रंग व्यवस्थित तसेच दिसत आहेत जसे पूर्वी दिसायचे. ही अंकिता माझी फिरकी तर घेत नाहीये ना? पिलू, आपल्या भिंतींचा रंग कुठला रे? पिवळा. आणि ही जी आरशाची भिंत आहे ती थोडीशी ब्राईट पिवळी आहे का रे? हो. म्हणजे मी रंगांधळी नाहीये. घरातल्या बदकांनी कितीही मला फसवण्याचा प्रयत्न केला ना, तरी माझा राजहंस मला कधीच फसवणार नाही. आपल्या घरी राजहंस आहे?
तनु आलेच हा, थोडं काम आहे. आलोच. शंतनू, बरं झालं तू सासूबाईंना त्यांना वाटत असलेला भिंतीचा रंग सांगितलास. अरे मला वाटलं खरं खरं सांगतोयस की काय. याचा अर्थ कलर ब्लाइंड होण्याची सुरुवात 1-1.5 वर्षापासून झालेली दिसतेय. शंतनू, आता आपल्याला सासूबाईंची काळजी घ्यायला हवी रे. तुला माहितीये का, मी एका सर्वे मध्ये वाचलं होतं, जे लोक 50 नंतर अचानक कलर ब्लाइंड होतात ना, त्यांची 1-1.5 वर्षात दृष्टी जाते. तनु, सासूबाई फक्त कलर ब्लाइंड नाहीत, तर ब्लाइंड होत चालल्या आहेत. काय? आई ब्लाइंड होणार आहे? हो ना तनु, त्यांचे 40 वॉटचे बल्ब हळूहळू 0चे होतील. दिवाळीत आणलेल्या स्वस्तातल्या तोरणासारखे फडफड फडफड फड फड ऑफ बंद. त्यानंतर त्यांच्या समोर हॅलोजन जरी लावला ना, तरी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच असेल. तनु, 1 2 3 4 5 6 6.3 6.3 6.3. हा, आता आडवा 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 आडवा. 7 7 7 7. आई आई 7 7 7 असं लागतं कामा नाही, लागतं कामा नाही, लागतं कामा नाही. 7 7 7 7 7. माझं कपाट कुठे गेलं? गायब झालं माझं कपाट गायब माझं. हा, कपाट म्हणजे 12. हे 12, हे 12, हे 7 7 12 12 7 7 12. हा, 7 12. अशी किराणे सरकार, काय मोजमाप कसलं करताय? काय घराचा 7-12चा उतारा काढताय की काय? इकडे इकडे. नाही, असे हळूहळू मी जर अंधही झाले ना, तर मला कळायला पाहिजे ना, माझा बेड कुठे आहे, माझं कपाट कुठे आहे, हे मला कळायला पाहिजे. आणि मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. मी करू शकते. अरे असं काय करताय? मी आहे ना तुमची म्हातारपणाची काठी. नाही, माझा कुणावरही भरोसा नाही. तुम्ही त्या माणसाच्या मागे धावता तर देवळात सोडायला, असंच मलाही कुठेतरी वाटेत सोडून घेऊन केलात तर मी अशी एकटी पडेल. आणि असं नाही, मला कुणाची मदतीची गरज नाही. मला आता माझ्या स्वतःच्या पावलांवर उभं राहू दे. बरं, म्हणून मी सराव करते. तसं तर तसं. चला, गेले सगळे गेले. आई तू आहेस अजून? इकडे इकडे इकडे. इकडे बोल. ऐक ना, हे बघ, तुला ना असं अंध होण्याच्या भीतीने घर वगैरे मोजायची काहीच गरज नाहीये. इथे इथे इथे. आपण नवीन घर घेतोय का रे? नाही, तसं काहीच नाहीये. आईच्या डोळ्यांच्या पण त्यावी झाला लागल्या, म्हणून तू आईला घराच्या बाहेर काढणार का? आई, अगं तुझी गाडी यार्डात ना निघाल्यानंतर काय कुठे असं मध्ये स्टेशन वगैरे लागतं की नाही काही तुला? हा, अरे समोरच्याला पण बोलू दे जरा. बोल 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 बोल. हे बघ आई, मी काय म्हणतोय, म्हण 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 म्हण. बोल बोल बोल, मी ऐकते. मी खरंच अंधही झाले हो. डोळ्यांची एक्सपायरी डेट असते का? नाही, लाईट बंद होते. नाही 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 नाही, मला अजून काही दिसत नाहीये. चष्मा घाला आधी, थांबा. अहो, काही दिसत नाही मला. हे का, चष्मा घाला. अयो, बापरे, काय टकलो हे मान. आता कसं तुम्ही दिसलात मला. बाबा, तुम्ही घेऊन जा सासूबाईंना डॉक्टरांकडे. सासूबाई, मी काय सांगते, तुम्ही जाताना ना एक काळा गॉगल घालून जा, मी देते तुम्हाला.
म्हणजे कसं आजूबाजूच्यांना कळेल ना की यांना नीट दिसत नाही. बघा हो बघा, किती काळजी आहे हो माझ्या सुनेला. बघा हो बघा, तुमच्या बरोबर सिनेमाला जायचा हट्ट सुद्धा मी लग्नानंतर 2 महिन्यातच सोडून दिला होता की नाही हो. आणि असं तुमच्यासारखं मला सारखं सारखं मोबाईल मध्ये सुद्धा राहत नाही मी. देवा, माझ्याच बाबतीत असं का केलंच रे. बाबा तुम्ही सासूबाईंना डॉक्टरांकडे घेऊन जा. बरं आत्ता चला, मी तुम्हाला डॉक्टरांचा नंबर आणि ऍड्रेस देते आणि गॉगल पण देते. गॉगल देते हा, सासूबाई. अल्लाह के नाम गॉगल लाके देना. अल्लाह के नाम गॉगल लाके देना. आय 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 गो, का असं माझ्या बाबतीत घडतंय. ऐक ना, मला वाईट काय वाटते माहितीये का, मला माझे नातवंडांचे चेहरे दिसणार नाहीत रे. आता सगळ्याची काळजी तुलाच घ्यायची रे बाबा. ऐक ना, मला तुला एक सिक्रेट सांगायचंय. बोल बोल. पण त्याआधी तुम्हाला एक धपाटा दे. मी काय मारकुटी आई आहे का रे. अरे बोल 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 बोल. ऐक, हे जे काही घडतंय ना, हा सगळा प्रँक आहे. प्रँकचं नाव आहे कलर ब्लाइंड. अंकिता आहे त्याची मास्टर माइंड. बाबा आणि मी यात फक्त भाग घेतोय, आम्ही काहीच केलं नाहीये. मला माहिती होतं तुम्हाला मुक्की घालणार, म्हणून म्हणत होतो आधी धपाटा दे. माझ्या बरोबर विश्वासघात, आणि हे सगळं अंकिता घडवून आणते. आणि मी दिवे लावल्यावर तिचा तो बेदरलेला चेहरा बघून मला हसणं कंट्रोल होईना का अंकिता. पण आता बाजूला, आपण तिला खरं खरं ते सांगून टाकूया. नाही नाही सांगूच आहे आपण. पण वॉकला गेलेल्या सासूबाई अजून आल्या कशा नाही आहेत? मी वॉकला गेलेच नव्हते, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले होते. सासूबाई मग काय, तुम्हाला सांगितलं ना डॉक्टरांनी की तुम्ही कलर ब्लाइंड नाही आहात. काय रे, काय झालं? थँक्यू अंकू. नाही म्हणजे तुमच्या प्रँकमुळे आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि तिथे गेल्यावर कळलं की आईच्या डोळ्यांमध्ये खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो सर्जरी करून सुद्धा सॉल्व्ह होणार नाहीये. डॉक्टर म्हणाले की आई 1 वर्षातच ब्लाइंड होणार आहे. हे तनू, मस्करी करतोयस ना? आमच्यावर प्रँक करताय ना तर तुम्ही दोघं जण? नाही ग, खरंच डॉक्टर असं म्हणाले. या वर्षभरात मला दिसेन असं होईल. सासूबाई अगं पण तू नको वाईट वाटून घेऊस. आता म्हातारपणात कुठला ना कुठला अवयव निकामी होणारच ना ग. पण तुझे उपकार कसे मानू कळत नाही ह मला. तुझ्या प्रँकमुळे निदान मी डॉक्टरांकडे तरी गेले आणि हे पुढचं सगळं कळलं तरी. पण म्हणूनच मला दिसेन असं व्हायच्यात मला हे सगळं जग बघून घ्यायचंय, डोळे भरून बघायचंय. ही लिस्ट. कसली लिस्ट? जगातली 7 आश्चर्य आणि महत्वाची ठिकाणं. ही सगळी ठिकाणं मला अशी डोळ्यात भरून घ्यायची आहेत. सरिता, अगं जग फिरायचंय पण एवढे पैसे कुठून आणणार? ते काही मला ठाऊक नाही हा, ते तुमचं तुम्ही बघा. आणि हो पिलू, मला दिसेन असं व्हायच्या आधी माझ्या नातवाचा चेहरा मला दाखवशील ना रे? हो आई, मी वचन देतो तुला. मी आजपासूनच त्या मोहिमेला लागेल. ठरलं तर मग माझे आय फेल होण्या अगोदर आयफेल टॉवर आणि नातवाचा चेहरा बघणार मी. सासूबाई ऐका ना, काही नाही होणार तुम्हाला. आपण शोधूया ना दुसरा कोणीतरी डॉक्टर, उपचार होईल काहीतरी. आणि आय एम सॉरी हो, मी उगाचच बावळटासारखा काहीतरी प्रँक वगैरे केला. पिलू, बघितलंस ना, तुझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. रडवलं मी तुझ्या बायकोला. अगं तू लाख खोडकर असशील ग, पण तू ज्या शाळेत शिकतेस ना त्याची हेडमास्टर आहे मी, कळलं ना? तू जो प्रँक केलास ना त्याच्या क्षणभरासाठी का होईना पण मी अडकल्या तुझ्या चक्रव्यूहात. सरकार, मग ते रिपोर्ट्स फेक होते? नाही, अंकिताच्या प्रँकमुळे मला रात्रभर झोप आली नाही.
सतत मला हीच चिंता भेडसावत होती की खरंच आपल्याला दिसेना असं झालं तर. पण सकाळी उठल्यावर कळलं की अरे छा, आपल्याला तर दिसतंय असं काही नाहीच आहे. मग मात्र एक आयडिया माझ्या डोक्यात आली आणि ती मी कृतीत उतरायचं ठरवलं. म्हणजे बघा, मला दिसणं असं झालं तर काय होणार, म्हणून मी नेत्रदान करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मी आणि पिलूनी तरी केलेलं नेत्रदान, म्हणजे माझे डोळे कुणाला तरी मिळाले तर निदान त्याच्या अंधारलेल्या या जगात तरी त्याला प्रकाश मिळेल ना थोडा तरी. त्यामुळे मी नेत्रदान केलंय आणि माझ्या पिलूनी सुद्धा केलेलं आहे. आता तुमचं तुम्ही बघा बुवा काय करायचं ते. माझ्यामुळे जर एवढं चांगलं कार्य घडत असेल तर ऑब्व्हियसली मी सही करणार ना. सही कर तू, पण सगळं क्रेडिट स्वतःला नको घेऊस. का? मी प्रँक केला नसता तर तुम्हाला एवढं भारी काम सुचलं असतं का? नाही नाही, तू भले प्रँक केला असशील ग, पण नेत्रदान करण्याची सद्बुद्धी माझ्याकडे आहे ना, ती बुद्धी तुला नाहीये. सासूबाई, माझ्या बुद्धीबद्दल असं काही बोलायचं नाही हा. काय करशील? मी बोलणार. मी पण बोलणार तुम्हाला, कारण तुम्हाला सगळा रंग पण कळत नाही ना. मला हा, सगळं बोलायचं काय ना. कळतं. तू माझी दिशाभूल केलीस आणि माझा मोठेपणा आहे. मी माझ्यावर तुझ्यासारखं विश्वास वागले ठेवलात ते. ना, म्हणजे मी ग्रेट आहे. अगं म्हणजे बघ, मी किती साधी भोळी बापडी आहे.